नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलचे नाव गेट सेट ऑल. मित्रांनो, एसएससी जीडी मार्फत 26,000हून अधिक पदांची भरती निघाली. परंतु मित्रांनो, ज्या दिवशीपासून फॉर्म सुरू झाले आहेत त्या दिवशीपासून ही साईट ही अत्यंत स्लो चालत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून होत आहेत पण पेमेंट होत नाही. परंतु असे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला आहे परंतु फॉर्म पुढे सेव्ह होत नाही. यावरच उपाययोजना म्हणून आम्ही आणि आमच्या टीमने एक योजना राबवली आहे. मित्रांनो, तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर तुमची डिटेल शेअर करू शकता. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट साधून तुमचा एसएससी जीडीचा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू. यामध्ये मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी पहिला ऍप्लिकेशन केलेला आहे म्हणजे याच्या आधी स्टाफ अंतर्गत कोणता फॉर्म भरला असेल त्या विद्यार्थ्यांनी खाली व्हॉट्सअप नंबरला आपला आधार कार्ड त्यासोबतच मागील वर्षीचा तुमचा एसएससी जीडीचा आयडी म्हणजेच मित्रांनो तो आयडी 5,000 असं याच्या पुढे सुरू होत आहे. तर त्यासोबतच काही विद्यार्थ्यांचा आयडी 75,000 अशाने सुरू होत आहे. तर मित्रांनो, हा आयडी कुठे फाइंड करायचा? तर मित्रांनो, तुम्ही जो गेल्या वेळेस दिलेला मेल आयडी होता त्या मेल आयडी वर तुम्ही एसएससी जीडी असं टाईप केले असता तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशनचा नंबर मिळून जाईल. तर मित्रांनो, जर जुन्या विद्यार्थ्यांचे पहिले रजिस्ट्रेशन असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कोणकोणते डॉक्युमेंट व्हॉट्सअपला सेंड करायचे आहेत. तर मित्रांनो, जुन्या विद्यार्थ्यांचे म्हणजे याच्या आधी जर पहिला भरलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन नंबर त्यासोबतच त्यांचा चालू 3 महिन्याच्या आतील फोटो क्लिअर असणं आवश्यक आहे मित्रांनो. त्यासोबतच खाली सिग्नेचर आणि सर्वात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो स्टाफ सिलेक्शन मध्ये 7 पदांचा जो सिक्वेन्स आहे म्हणजे एसएससी त्यामध्ये झालं, सीआरपीएफ झालं, आयटीबीपी झालं, मग हा तुम्हाला सिक्वेन्स दिला जाईल. तर मित्रांनो, तुम्ही प्रेफरन्स वाईज तो तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. समजा तुम्हाला बीएसएफ प्रथम घ्यायचा असेल तर बीएसएफ समोरचा कोड तुम्ही व्हॉट्सअपला टाकायचा आहे. ती मित्रांनो ती पद्धत तुम्हाला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्हाला समजवली जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो नवीन रजिस्ट्रेशन असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कोणकोणते डॉक्युमेंट शेअर करायचे? तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे नवीन रजिस्ट्रेशन असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आपलं आधार कार्ड त्यासोबतच 10वीचं सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र, 10वीचं सर्टिफिकेट, आधार कार्ड, फोटो, सिग्नेचर हे पाठवणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, एक विद्यार्थ्यांसाठी मदत म्हणून त्यासोबतच विद्यार्थ्यांची हेल्प होण्यासाठी ही पद्धत आपण राबवलेली आहे. त्यासोबतच जर मित्रांनो तुम्हाला आपल्या सेंटरवर येऊन ऑनलाईन फॉर्म भरून प्रिंट आउट घेऊन जायचे असेल तर आपल्या सेंटरचा पत्ता खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलाच आहे. तर तुम्ही मित्रांनो आपल्या सेंटरवर व्हिजिट करून तुमचा फॉर्म भरून प्रिंट आउट घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला जर माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. तुम्ही मित्रांनो फ्री मध्ये व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि तुम्हाला जे प्रश्न उपलब्ध होत आहेत तुम्ही ते आपल्याला डायरेक्ट मेसेज करून